गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भारतवर्षाची सर्व मातृशक्ती, पितृशक्ती, शांतशक्ती, आराध्य शक्ती, ज्या ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, आपल्या राष्ट्राचे संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आपलं सगळं काही दिलं, असे स्वातंत्र्यवीरांना, हुतात्म्यांना, समाजसेवकांना, विचारवंतांना, संत महात्म्यांना मी स्मरण करून वंदन करतो। माझ्यासमोर उपस्थित असलेले समाजातले, परिवारातले थोरले, धाकटे, मातृस्वरूप, पितृस्वरूप बांधवांनो, प्रिय पत्रकार बांधवांनो, आणि ज्यांच्यामुळे आज आपण इथे सगळे भेटीचा योग घेऊन आलो आहोत, असे माझे लाडके परमप्रिय राजेंद्रजी मिरगणे, प्रिय सुधीरजी पाटील, सन्मानित मंच, सगळ्यात पहिले दोन दिवसाची मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो। 2 दिवसापासून आपण वाट बघत होता। काल अपर्याय कारणाने येणं शक्य नाही झालं आणि आज इंदोरहून निघालो होतो। इंदोरहून निघाल्यानंतर गाडीने येताना आणि मध्ये एक कार्यक्रमामध्ये थोडा उशीर झाल्यामुळे आपल्याला इतका वेळ थांबावं लागलं। उशीर झाला त्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। बंधूंनो, खरं तर आश्चर्य या गोष्टीचं आहे की 4ची वेळ होती, 9:30 झाले, तब्बल 5.5 तास झाले। कल्पनाला सुद्धा आपल्या कल्पनेत पण येणार नाही की 5.5 तास धकाधकीच्या या काळामध्ये कोणी कोणाची वाट पाहू शकतो। वाट पाहण्याचं कारण काय? आपल्याला माहित आहे मी आपल्याला काही देऊ शकत नाही, पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, जे प्रेम आपण माझ्यावर दाखवलं, जे विश्वास आपण माझ्यावर दाखवला, जी भावना आपण माझ्यावर ओसारली, 5.5 तास वाट बघून सुद्धा माझे पत्रकार बांधव, माझे सन्मानित सर्व समाज बांधव, भगिनींनो, सर्वांनी जे मला प्रेम दिलेलं आहे, जी भावना दिलेली आहे, मी हे आपल्या भावनेची, प्रेमाची शिदोरी घेऊन इथून जाणार आहे। आलो तो रिकाम्या हाती, जाणार आहे भरलेल्या हाताने। बंधूंनो, आज समाजामध्ये जर बघितलं तर सगळ्यात मोठा प्रश्न कुठला आहे? परिवार, समाज, राष्ट्र, माणुसकी, माणूस, या सर्व गोष्टींचा जर विचार केला
तर ह्या सगळ्यांपुढे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे नैराश्य. जे तरुण आहेत त्यांना रोजगाराबद्दल नैराश्य आहे, पुढची दिशा ठरवायला नैराश्य आहे. हे नैराश्याचं वातावरण तुम्ही जर बघितलं तर आपल्या शेतकरी बांधवांपासून मध्यमवर्गीय परिवारापासून जे आहे प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला दिसून येत आहे. ज्या पद्धतीने एक शेतकरी पावसासाठी वाट पाहत असतो आणि त्याचे डोळे या आकाशाकडेच लागलेले असतात, त्याचप्रमाणे आज भारतवर्षाचा प्रत्येक व्यक्ती कुठंतरी नैराश्यामध्ये असताना सुद्धा एक आशेच्या शोधात आहे. नैराश्यामध्ये असताना सुद्धा एक आशेच्या शोधात आहे. आणि ते आशेच्या शोधामध्ये काय आहे की कुठंतरी मला समाधान मिळायला पाहिजे, एक समाधान मिळायला पाहिजे, आणि आत्मिक समाधान मिळायला पाहिजे, मानसिक समाधान मिळायला पाहिजे, शारीरिक समाधान मिळायला पाहिजे. प्रश्न असा आहे की आज समाज एवढं विखरलेला का वाटतो? असं का वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये घटकामध्ये काहीच सुद्धा काही चांगलं घडत नाही आहे? ह्याचं कारण काय? ह्याचं कारण काय? शेवटी आपल्याला ह्याच्या कारणाची ओळख करून घेणं खूप गरजेचं आहे. मी जर म्हटलं महागाई, सगळ्यांना माहित आहे महागाई. मी म्हटलं बेरोजगारी, तर सगळ्यांना माहित आहे बेरोजगारी. तर मी जर सांगितलं की शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे, सगळ्यांना माहित आहे शेतकऱ्यांची परिस्थिती काय. इथे बसलेले आणि इथे असलेले प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला परिस्थितीची जाणीव आहे. परिस्थिती कशामुळे आहे ह्याची पण जाणीव आहे. पण नैराश्य कशासाठी आहे? तर या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं नेमकं, हा एक महत्वाचा विषय आहे. या परिस्थितीतून बाहेर कसं पडायला पाहिजे हे खूप महत्वाचा विषय आहे. परिस्थिती ही खूप वेगळा शब्द आहे. ह्याचे भावार्थ जर बघायला गेले तर एक मातीचा ढीग होता. एक मातीचा ढीग होता. तो मातीचा ढीग एका सुंदर इमारतीच्या समोर पडलेला असतो. सुंदर इमारतीच्या समोर पडलेलं असलेले हे मातीचे ढिगाला नेहमी वाटत असे की माझ्याशी कोणी प्रेम करत नाही, मी दिसायला सुंदर नाही, मी दिसायला सुंदर नाही, माझ्याशी कोणी प्रेम करत नाही, मी दिसायला सुंदर नाही, मी कोणाला आवडत नाही, मी कुठल्याही कामाचा नाही, मी कुठल्याही कामाचा नाही, मी कोणाच्याही कामाचा नाही, असा विचार करत तो पडलेला असायचा. सर्व लोक यायचे आणि ते इमारतीकडे बघायचे आणि काय सुंदर इमारत आहे असं सांगून आणि चालले जायचे. पण या मातीच्या ढिगाकडे कोणीच बघायचं नाही. या मातीच्या ढिगाकडे कोणीच बघायचं नाही. एक दिवशी एक कुंभार तिथून निघाला आणि त्याचा डोळा आणि त्याची दृष्टी या मातीच्या ढिगारावर पडली. पडल्याबरोबर ते कुंभारने सांगितलं, पडल्याबरोबर ते कुंभाराच्या मुखातून निघालं, वाह किती सुंदर, किती कामाचं, किती महत्वाचं, किती सुंदर, किती कामाचा, किती महत्वाचा. हे ऐकून मातीच्या ढिगाऱ्याला स्वतःवर विश्वासच झाला नाही. मी आणि सुंदर, कोणी माझ्यावर प्रेम करू शकतो? मी
जीवनामध्ये उपयोगी आहे कोणाच्या तरी, असा विचार करत असताना तो अतिशय भावनिक होऊन जातो. आपण भारतीय लोकांचं महत्वाचा भाव काय आहे माहिती? आपण कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि त्याचप्रमाणे मग ती पारिवारिक असेल, सामाजिक असेल, राष्ट्रीय असेल, आपण खूप भावनिक आहोत. अतिशय भावनिक असल्यामुळे आपल्यामध्ये नैराश्य आणि आशा, नैराश्य आणि आस या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये लढत असतात. कारण भावनिकतामुळेच आपण जे आहे माणुसकीला जपतो आहे आणि त्यामुळे ही संस्कृती टिकून आहे. खरं म्हटलं ना तर दगडाला पण जीवन असतं. खरं म्हटलं तर दगडाला पण जीवन असतं. दगडामध्ये जर जीवन नसतं तर त्याच्यावर वनस्पती, फूल, काही जे वनस्पती आहेत, फलं आहेत, फुलं आहेत, हे कसे उगवले गेले असते. पण ह्या डोंगरावर पडलेले दगडाला, ह्या डोंगरावर पडलेले दगडाला हजारो वर्ष जगल्यानंतर सुद्धा, हजारो वर्ष जगल्यानंतर सुद्धा जीवन काय आहे, जीवनाचा अर्थ काय आहे हे त्याला कळत नसतो. जिवंत असूनही जीवनाचा अर्थ कळत नाही. त्याचं कारण असं आहे की तो भावना शून्य असतो. पण तसंच जसं ते दगडाला आपण डोंगराच्या खाली आणतो, आणल्यानंतर डोंगराच्या खाली आणल्याबरोबर आपण जेव्हा त्याला कोरायला सुरुवात करतो आणि सुंदर शिल्पचा आकार देऊन एखाद्या देवत्वाच्या मूर्तीच्या स्वरूपात आपण ज्याला समोर आणतो तर तो भावनिक होऊन जातं. आपलं ऐकायला लागतो. आपण जे बोलतोय तो ऐकतोय, आपल्याकडे बघतोय, आणि एवढंच नव्हे तर एवढी भावना त्याच्यामध्ये निर्माण होते की माधुर्याचा वारकरी त्याच्यातून तयार होतो आणि त्या संप्रदायातून एकात्मकतेचा रस सगळीकडे पसरतो. खरं म्हटलं तर जीवन काय असतं? जीवन खूप सोपं आहे आणि भावना शून्य आणि भावना प्रधान हे खूप जीवनाचं महत्व आहे. आज खरं म्हटलं तर या भावना प्रधान युगाची गरज आहे. भावना प्रधान युगाची गरज आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कुठे चाललेलो आहोत? ज्या माणसांनी दगडापासून देव निर्माण केलं, ज्या माणसांनी दगडापासून देव निर्माण केलं, तो माणूस आता स्वतः दगडाचा होत चाललाय. ह्याच्यामुळे सगळीकडे नैराश्य होत चाललंय. तो माणूस स्वतः दगडाचा होत चाललेला आहे. बंधूंनो, हे जे आहे विषय भावना प्रधान, भावनेचं खूप मोठं महत्व जीवनामध्ये आहे. कारण भावनेपासून तुम्हाला काय मिळते? भावनेपासून तुम्हाला प्रेरणा प्राप्त होते आणि प्रेरणापासून काय प्राप्त होतं? लक्ष. लक्ष तुम्हाला काय देतो? एकाग्रता. एकाग्रतेने काय येतं तुम्हाला? यश. यशने काय होतं? संतुष्टी. संतुष्टीने काय होतं? विरक्ती. आणि विरक्तीने काय होतं तर मुक्ती. एवढी भावनामध्ये ताकद आहे. एवढी भावनामध्ये ताकद आहे. एका गावामध्ये नदी वाहत असेल. एका गावामध्ये नदी वाहत असेल. वाहता वाहता नदी आटली. एका गावामध्ये नदी वाहत असे. वाहता वाहता नदी आटली. नदी आटल्यानंतर काही दिवसानंतर काही समाजसेवी तिथे पोहोचले आणि त्यांनी गावातले लोकांना विचारलं की तुमच्या गावामध्ये नदी आहे का? लोकांनी सांगितलं हो नदी आहे. विचारणाऱ्यांनी हे नाही विचारलं की त्याच्यात पाणी आहे का, आणि सांगणाऱ्यांनी हे नाही सांगितलं की त्याच्यात पाणी आहे का. आज तसंच आपलं झालेलं आहे. मित्र आहे, बंधू आहे, नाते आहे,
गोते आहेत, सर्व काही आहे, समाज आहे, राष्ट्र आहे, मानवता आहे, सर्व गोष्टी शब्दांमध्ये कोरलेले आहेत. पण कुठंतरी त्या शब्दांमधला भाव संपलेला आहे. ज्या पद्धतीने एखाद्या शरीर मधून आत्मा निघून गेली तर तो मेलेला असतो, तसं शब्दांमधून जर भावना संपून गेली तर त्या शब्दाला पण अर्थ नसतो, त्या शब्दाला पण अर्थ नसतो. म्हणून त्या शब्दाचा अर्थ समजणं खूप गरजेचं आहे आणि त्या अर्थासाठी भावना होणं गरजेचं आहे. एखाद्या भावनाला समजण्यासाठी, एखाद्याच्या शब्दाला समजण्यासाठी, एखाद्याच्या वचनला समजण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी, एखाद्या व्यक्तीला समजण्यासाठी आपल्याला भावना प्रदान होणं गरजेचं आहे. विचार करा की हे भावनेचा खेळ आहे. हे भावनेचा एक खेळ आहे की जेव्हा आपण पाषाण युगामध्ये जन्माला आलो आणि आपण आदी मानव म्हणून ओळखल्या जायचं, आपल्या अंगावर वस्त्र नसायचे, आपल्या अंगावर वस्त्र नसायचे पण डोळ्यात वासना नसायची. आज संपूर्ण वस्त्र घातल्यानंतर सुद्धा डोळ्यामध्ये वासनाशिवाय काय नाहीये. मग ती संपत्तीची वासना असेल, मग ती संपत्तीची वासना असेल, मग ती पदाची वासना असेल, मग ती जातीची वासना असेल, कुठलीही वासना, मग शारीरिक वासना असेल, कुठलीही भौतिक वासना आज आपल्याला दडून बसलेली आहे. मग नेमका विचार करा की आज आपण सभ्य आहोत की पहिले सभ्य? पहिले सभ्य मी म्हणून म्हणणार कारण आपण भावना प्रधान होतो आणि आपण सन्मानाने एकमेकांना वागवण्याला तयार असायचं आणि वागवण्याची तयारी करायचं. म्हणून आपण म्हणायचं मित्र देवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. प्रत्येकाला देव म्हणण्याचं कारण हे आहे की त्या सन्मान, आणि सन्मान कशाचं तर सद्गुणांचं. त्या मित्ररूपी जे तत्व आहे ज्याच्यातून एक कुठंतरी आपल्यामध्ये एकोपा निर्माण होतो, कुठंतरी आपल्याला कोणी सोबत आहे, कोणी आपल्या सोबत आहे, आपला साथ देणारा कोणीतरी आहे, ही भावना निर्माण होते. म्हणजे हे एक एक शब्दामध्ये खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून जसंच कुंभाराची दृष्टी त्या मातीच्या ढिगावर पडते, जसं हे कुंभाराची दृष्टी या मातीच्या ढिगारावर पडते, कुंभार म्हणतो की किती सुंदर आहे, श्रेष्ठ, किती उपयोगी आहे, खूप कामाचं आहे. त्याला स्वतःवर विश्वास होत नाही. मातीच्या ढिगाला स्वतःवर विश्वास होत नाही की नेमकं कुंभार जे म्हणून राहिले ते खरं आहे की खोटं आहे. एवढ्यात कुंभार त्यांना उचलतं, त्या मातीच्या ढिगाराला उचलतात आणि मातीच्या त्या ढिगाराला आपल्या घरी घेऊन येतात. मातीचा ढिगारा आनंदित होऊन त्यांच्या घरी जातो. तो म्हणतो की चला, कोणीतरी माझ्याशी प्रेम करणार आहे, कोणीतरी मला आपलं समजणार आहे. बघा माणसाच्या जीवनामध्ये निराशा काय आहे, कोणीतरी मला आपलं समजणार आहे. पहिली गोष्ट, कोणीतरी मला प्रेम करणार आहे, कोणीतरी माझ्यावर विश्वास करणार आहे, कोणीतरी मला सन्मान देणार आहे, कोणीतरी मला भावनांनी जे आहे उपयोगी सिद्ध करणार आहे. कोणीतरी हा म्हणतो की मी काहीतरी कामाचा आहे, माझं जीवन व्यर्थ नाही आहे, ह्याचा सदुपयोग व्हायला पाहिजे. आज आम्ही लोक स्वतः एवढे अहंकाराने दडलेले आहोत की सामान्य माणसापर्यंत पोचायला तयार नाही. तर सामान्य आम्हीच एवढे अहंकारी असताना, आम्ही जेवढे उच्च पदावर बसलेले व्यक्ती आहेत, जेवढे आज जे प्रत्येक क्षेत्रातले, जर तुम्ही साहित्य क्षेत्र घेतला, कला क्षेत्र घेतला, धर्म क्षेत्र घेतला, राजकारण क्षेत्र घेतला, जर तुम्ही बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये अहंकाराशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. ज्या लोकांना समाजाने मोठं केलेलं असतं त्याच लोक समाजाच्या पुढे अहंकाराने वागवत असतात आणि शेवटी मग त्यांची परिस्थिती त्या मातीच्या ढिगारासारखी होते. आणि त्याला हे विचार करावं लागतं की चला, कोणीतरी माझ्याशी प्रेम करणारा आहे, कोणीतरी मला आपलं समजणारा आहे, कोणीतरी म्हणतो की माझ्या जीवनाची सार्थकता आहे, माझ्या जीवनाचा काहीतरी उपयोग आहे.
अन्न जल दारिद्र्यता ही असंख्य वर्षाची त्रास. प्रत्येक युगामध्ये आपण जनसंख्याच्या आधारावर नियोजन करून, अन्न आणि जलचं नियोजन करून आपण दारिद्र्यतेवर मात करत आलेलो आहे. ज्या ज्या युगामध्ये जनसंख्याच्या आधारावर अन्न जलचं नियंत्रण होत नाही आणि नियोजन होत नाही, तो युग म्हणजे कलियुग म्हटलं जातं. आणि ज्या ज्या युगामध्ये अन्न जलचा नियोजन करून जनसंख्याच्या आधारावर जेव्हा नियंत्रण मिळवल्या जातं आणि त्यातून विकास साधला जातो, त्याला सतयुग म्हटलं जातं. म्हणून रामराजची कल्पना आपण आज पण मांडत असतो. ते रामराज की त्याच्यामध्ये अन्न जल सर्वांना सन्मान असायला पाहिजे. अन्नाचा तर एवढा सन्मान भारतामध्ये असायचा की राजा विक्रमादित्य, उज्जैनीचे राजा, एक दिवस चाललेले होते. आपल्या हत्तीवर सवार होऊन हत्तीची स्वारी करत राजा जेव्हा बाहेर पडले, काही लांबपर्यंत गेल्यानंतर, थोडे लांबपर्यंत गेल्यानंतर अन्नाचे छोटे छोटेसे कण मातीत पडले होते. राजाने त्यांना पाहिलं, राजा विक्रमादित्यने त्यांना पाहिलं आणि आनंदित झाले. आनंदित होऊन म्हणतात की बघा किती सुंदर मोतीचे कण इथे पडलेले आहेत, हे अमृत आहेत. हत्तीला खाली बसवतात, खाली उतरतात आणि धुळीतून ते अन्नाचे दाणे वेचतात आणि स्वतः खायला सुरुवात करतात. हे अन्नाचं महत्व आपल्या राजांना असायचं. आजचे राजे 30% अन्न गोडाऊन मध्ये सोडवतात आहे आणि 20 कोटी लोक जे आहे उपाशी झोपतात आहे. अन्नावर प्रक्रिया करणारे उद्योग, शेतकरीची हालाकी परिस्थिती, शेतकरीच्या